नमस्कार मुलांनो, कसे आहात सगळे। तर चला या व्हिडिओमध्ये आपण त्रिकोण चॅप्टर 3 यातील सराव संच 10.3 बघणार आहोत। तर त्यातला पहिला प्रश्न आहे, आकृतीमध्ये दाखवलेली कोणांची मापे पहा। आता या ठिकाणी दिसतो तुम्हाला हा बी दिला आहे ना, बी म्हणजे ॲक्च्युअली हा बी नाही तर म्हणते ना, हा कोण आहे तो 60 अंशाचा आहे आणि त्यानंतर हा कोण दिला आहे तो आहे 50 अंशाचा आहे। ठीक आहे, तर एक्स आणि वाय ची किमती काढा। यावरून आपल्याला काय करायचं आहे, एक्स आणि वाय याची किमती काढायच्या आहेत। तसेच कोण ए बी डी व कोण ए सी डी यांची मापे काढा। यावरून आपल्याला ए बी डी म्हणजेच आपल्याला कोणते कोण काढायचे आहेत, तर कोण ए बी डी म्हणजे हा कोण आणि दुसरा कोण आहे कोण ए सी डी म्हणजे हा कोण आहे ना, हा कोण आपल्याला काढायचा आहे। ठीक आहे, तर सुरुवातीला आपण काय करायचं आहे, पहिल्यांदा आपण काय करूया, तर त्रिकोण ए बी सी मध्ये बघू। पहिल्यांदा या त्रिकोणमध्ये त्रिकोण ए बी सी याच्यामध्ये आपल्याला काय काय करता येईल, तर त्रिकोण ए बी सी मध्ये त्रिकोण ए बी सी मध्ये आपल्याला काय करता येईल बघा, तर कोण ए बी सी हा किती आहे बघा, हा ए बी सी बी बघायचा आपला बिंदू, तर तो किती आहे बघा, तर तो आहे एक्स व कोण ए सी बी हा किती आहे बघा, तर तो आहे 50 अंश। या ठिकाणी तुम्ही बघू शकता कोण ए सी बी, सी किती आहे तर 50 अंश, त्याच्यामुळे कोण ए सी बी हा किती येईल 50 अंश। कोण ए बी सी मध्ये बी किती आहे एक्स आणि कोण ए सी बी मध्ये सी किती आहे 50 अंश, त्याच्यावरून कोण ए बी सी हा एक्स होईल आणि ए सी बी हा किती होईल 50 होईल। ठीक आहे, आणि हे दोन्ही आपल्याला ऑलरेडी प्रश्नामध्ये दिलेलं आहे। ठीक आहे, याला आपण इक्वेशन नंबर काय म्हणूया, 1 म्हणूया। मग आता नंतर काय करायचं, आता नंतर रेख ए बी एकरूप रेख ए बी एकरूप रेख ए सी आहे। आता रेख ए बी आहे ना, ही रेख ए बी एकरूप रेख ए सी आहे। आपल्याला या ठिकाणी 2 लाईन या ठिकाणी 2 लाईन, त्याच्यावरूनच आपल्याला ते समजते की बाबा ते काय आहे, तर ते एकरूप आहे तसं। मग आता नंतर काय करायचं, नेक्स्ट स्टेप काय आहे आपली, आता हे सुद्धा आपल्याला काय दिलं आहे त्यांनी उदाहरणामध्ये दिलेलं आहे। आता त्याच्यावरून आपण काय म्हणू शकतो, तर कोण ए बी सी एकरूप कोण कोणता आहे ए सी बी, ए बी सी हा बघ दिसतो ना, ए बी सी हा एकरूप कोण आहे ए सी बी म्हणजे हा कोण आणि हा कोण असल्यामुळे काय होते, तर ते एकमेकांचे काय आहेत एकरूप कोण आहेत, बरोबर। कारण का, तर रेख ए बी आणि रेख ए सी हे काय आहेत एकरूप बाजू आहेत किंवा एकरूप रेषा आहे, त्याच्यामुळे हे दोन कोण सुद्धा काय होणार एकरूप होणार। म्हणजेच कोण ए बी सी आणि कोण ए सी बी हे काय आहे ते परस्परांचे एकरूप आहेत। कशावरून, तर ते काय आहे तर ते परस्परांचे, तर याच्यामध्ये आपण कोणतं प्रमेय वापरू शकतो, तर कशावरून हे आपण काढलं, तर ते समद्विभुज त्रिकोणाचे प्रमेय। याच्यामध्ये तुम्ही कारण लिहू शकता, कारण समद्विभुज त्रिकोणाचे प्रमेय, समद्विभुज त्रिकोणाचे प्रमेय। यावरून काय आहे, कोण ए बी सी एकरूप कोण ए सी बी आहे असं पण काय म्हणू शकतो बरोबर। आता यावरून आपण आता पुढं, आता एक्सची किंमत ती किती आहे बघा, असल्यामुळे एक्स सुद्धा किती होणार आहे, तर तो एक्स सुद्धा किती होणार 50 अंश होणार, बरोबर। एक समद्विभुज त्रिकोणाचे प्रमेय वापरला, सी ची किंमत 50 अंश आहे, त्याच्यामुळे त्या प्रमेयानुसार एक्स सुद्धा किती होणार आपल्याला, तर 50 मिळेल। ठीक आहे, हे आपण करू शकतो। आता नंतर त्याचप्रमाणे आपण आता काय करणार आहोत, त्याचप्रमाणे आता काय आहे, आता त्रिकोण आपण डी बी सी मध्ये बघूया। डी बी सी मध्ये आता आपण काय बघूया, चला कोण डी बी सी हा किती आहे बघा, तर 60 अंश आहे बघा। कोण डी बी सी आहे ना, हा कोण, हा आता बी किती आहे 60 अंश, त्याच्यातला बी किती आहे 60 अंश, तो कोण डी बी सी किती आला 60 अंश व कोण डी सी बी हा किती आहे बघा, डी सी बी आता सी किती आहे तर तो वाय आहे ना, मग त्याच्यामुळे डी सी बी आहे तो वाय आहे। ठीक आहे, हे सुद्धा आपल्याला त्यांनी प्रश्नामध्ये दिलेलं आहे। ठीक आहे, हे सगळं त्यांनी आपल्याला प्रश्नामध्ये दिलेलं आहे। आता नंतर याच्यावरून आपण काय म्हणू शकतो, यावरून रेख, आता ही बघू शकतो रेख ही बी डी आणि रेख ही डी सी काय आहेत एकरूप आहेत। यावरून रेख बी डी एकरूप रेख सी डी आहे ना, हे आपल्याला दिसते। उदाहरणार्थ सुद्धा सांगितले की बी डी एकरूप रेख सी डी आहे।
मग आता आपण ह्याच्यावरून काय म्हणू शकतो, आणि म्हणून त्याच्यामुळे y ची किंमत किती येणार, तर ती 60 अंश येणार. ठीक आहे. या सर्वामुळे एकतर DBC आहे 60 अंश. ठीक आहे. DCB आहे y अंश, आणि ह्या दोन्ही बाजू एकरूप असल्यामुळे y ची किंमत सुद्धा किती होणार, तर 60 अंश होणार. ठीक आहे. म्हणून y आला आपला 60 अंश. याला आपण इक्वेशन नंबर काय म्हणूया, 3 म्हणूया. ठीक आहे. ओके. हा जो x आहे त्याला आपण किती देऊया, इक्वेशन नंबर 2 म्हणूया. आता कोन ABD बरोबर, आता ABD बरोबर काय आहे बघा, तर कोन ABC अधिक कोन DBC. हे असं का, कारण काय आहे, कारण कोणांच्या बेरजेचे गृहीतक. कारण इथं काय आपण वापरलं, तर ते कशावरून, तर कोणांच्या बेरजेचे गृहीतकनुसार आपण काय केलं, कोन ABD बरोबर कोन ABC अधिक कोन DBC हे आपण लिहिलं. मग आता याच्यानुसार आपण काय करू, याच्या किमती पुटअप करूया. आता कोन ABD बरोबर, आता ABD बरोबर किती आहे बघा, ABD बरोबर किती आहे, आता ACB ची व्हॅल्यू किती आहे बघा, 50 अंश वरती आपण काढलेली आहे ना, 50 अंश आहे. आणि ACB ला 1 रुपया इथं दिसते तुम्हाला, ACB ला 1 रुपया म्हणजे x किती आला, 50. ठीक आहे. त्याच्यामुळे आपण ACB 50 घेऊ शकतो. आणि या ठिकाणी DCB, तर DBC हा DCB ला 1 रुपया असल्यामुळे त्यांच्या बाजू 1 रुपया असल्यामुळे y 60 अंश झाला. म्हणजे DCB हा किती झाला, DCB y आहे आणि y ची किंमत आहे 60 अंश. ठीक आहे. याच्यावरून हे आपण लिहू शकतो. आणि म्हणून 50 अंश आणि DBC किती आहे, तर तो आहे 60 अंश. म्हणून कोन ABD 50 आणि 60 किती होतात रे, तर ते होतात 110 अंश होतात. बरोबर. म्हणजे ABD आपल्याला मिळाला 110 अंश आहे ना. आता नंतर कोन ACD बरोबर, ACD मध्ये सुद्धा आपण तसंच रूल वापरायचा, कोन ACB अधिक कोन DCB. ठीक आहे. हे का, तर पुन्हा तेच, कारण कोणांच्या बेरजेचे गृहीतक, पुन्हा ACB हे किती आहे, वरती आपल्याला माहिती आहे 50 अंश आहे. कोण DCB आहे तेच किती, 60 अंश. ठीक आहे. म्हणजेच कोन ACD हा आपल्याला किती मिळाला, तो सुद्धा 110 अंश आपल्याला मिळाला. ठीक आहे. म्हणजेच आता आपण काय कोणत्या व्हॅल्यू काढले, x बरोबर 50 अंश, त्यानंतर y बरोबर 60 अंश, कोन ABD बरोबर किती, 110 अंश, व कोन ACD हा सुद्धा किती आलेला आहे, तर 110 अंश आलेला आहे. यानुसार अशा पद्धतीने आपल्याला व्हॅल्यू काढायच्या होत्या. ठीक आहे. हा झाला आपला प्रश्न क्रमांक 1. याच्याबद्दल काही डाऊट असेल तर मला कमेंट करून सांगा. ओके. आता आपण दुसरा प्रश्न काय आहे ते बघूया. आता दुसरा प्रश्न काय आहे ते आपण बघूया. काटकोन त्रिकोणात कर्णाची लांबी 15 असेल. आता हा जो कर्ण आहे ना, तो दिला त्याने तो 15 असेल, तर त्यावर काढलेल्या मध्यघेची लांबी काढा. म्हणजे ही जी मध्यगा काढली आहे तर त्याची आपल्याला काय करायचं आहे, लांबी काढायची आहे. त्रिकोण दिलेला आहे ABC, BD काय आहे, तर ती मध्यगा आहे, AC हा काय आहे, कर्ण आहे. बरोबर. मग ठीक आहे. आता आपण उत्तरामध्ये काय लिहूया, तर त्रिकोण ABC या काटकोन त्रिकोणाचा ABC काय आहे, तर हा काटकोन त्रिकोण आहे. तर ABC या काटकोन त्रिकोणाचा रेख AC हा काय आहे, तर तो कर्ण आहे ना, आणि हे आपल्याला त्यांनी प्रश्नामध्येच दिलेला आहे. ABC या काटकोन त्रिकोणाचा रेख AC हा काय आहे, तर तो कर्ण आहे. आणि रेख BD म्हणजे रेख BD तर हे ना, तर रेख BD ही कर्णावर काढलेली काय आहे, तर मध्यगा आहे. ही कर्णावर काढलेली मध्यगा आहे.
कर्णावर काढलेली मध्यगा आहे. हे आपल्याला डायग्राममध्येच क्लिअरली दिसते की ते बाबा कर्णावरती काढलेली मध्यगा आहे. मग यानुसार आपण काय म्हणू शकतो, आता एक रूल आहे बघा. तर कोणता रूल आहे, तर काटकोन त्रिकोणात कर्णावर काढलेल्या मध्यगेची लांबी ही कर्णाच्या कशी असते, तर ती लिंबी असते. ही कशी असते, तर कर्णाच्या निम्मी असते, है नाही. तर तुम्हाला माहीतच आहे कर्णाच्या कशी असते, तर ती कर्णाची निम्मी असते. मग त्यावरून आपण कसं म्हणू शकतो, तर आता आपल्याला बीडीची किंमत काढायची आहे ना. बीडी म्हणजे मध्यगा, आपल्याला मध्यगाची किंमत काढायची आहे. तर बीडी बरोबर बीडी मध्यगा कशी असते, तर ती कर्णाच्या कशी असते, निम्मी असते ना. हाफ ऑफ AC म्हणजेच ACचे निम्मे असतात. आणि म्हणून बीडीची व्हॅल्यू आपण किती करणार बघा, तर बीडी बरोबर किती, AC 1 2 आहे, AC किती आहे, तर तो AC त्यांनी आपल्याला दिलेला आहे 15 दिला आहे ना. कर्णाची लांबी 15 दिलेला आहे. आणि यावरून आपण बीडी किती काढू शकतो, या दोन्ही जर 15ला भागले किती, 15/2 केलं तर ते किती येतात, 60.5 येतात. इथे आपण भागाकार करू शकतो. 2×7 = 14 राहिला 1, त्यावर घेतले 0.2×5 = 10. ठीक आहे. अशा पद्धतीने बीडीची आपण व्हॅल्यू काढलेली आहे. ठीक आहे. बीडी आपल्याला मिळाला 7.5, म्हणजेच लेंथ ऑफ बीडी किती मिळाला, तर तो आपल्याला मिळाला 7.5 एकक मिळाला आहे. अशा पद्धतीने आपल्याला ही व्हॅल्यू काढायची होती. ठीक आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण पहिला प्रश्न आणि दुसरा प्रश्न सॉल्व केलेला आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण प्रश्न 3रा आणि 4था बघणार आहोत. या व्हिडिओ बाबतीत काही प्रश्नांबद्दल काही डाऊट असेल तर मला कमेंट करून सांगा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल. टिल देन टेक केअर, बाय बाय.